शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. खासगी पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणाऱ्या एका आरोपीला सोलापुरातून अटक करण्यात आली आहे. या पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. खासगी पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवार याला सोलापुरातून अटक करण्यात आली आहे. टीईटी पेपर फुटीचे तपास करणाऱ्या विशेष पथकाने सोलापुरातून प्रकाश पवार याला अटक केली आहे. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे सोलापूरमधील परीक्षार्थी उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे. सोलापुरातील कुमठे गावात प्रकाश पवार हा ध्रुव प्रतिष्ठान नावाने खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवत होता. जवळपास 15 ते 20 वर्षांपासून तो विद्यार्थ्यांना पोलीस भरती आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारी अकॅडमी चालवतो. टीईटी पेपरफुटी प्रकरणात या आधी अटकेत असलेल्या आरोपीशी प्रकाश पवार आज संपर्कात होता. तसेच काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे देखील त्याने मुख्य आरोपींना दिल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रकाश पवार याचा या पेपरफुटी प्रकरणात नेमका संबंध काय होता, विद्यार्थ्यांची कागदपत्रे त्यांनी आरोपींना का दिली, याचा तपास सध्या पोलिसांमार्फत सुरू आहे. भिवंडी येथे टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली, त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. प्रकरणाचा तपास भिवंडी पोलिसांचे विशेष पोलीस पथक करत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याला अगोदरच अटक करण्यात आली होती. सुरुवातीला दिल्ली, आग्रा आणि बिहारमधून आरोपींना अटक करण्यात आली होती. तर प्रश्नपत्रिका फुटीचे राज्यातील धागेदोरे समोर आले होते. तपासादरम्यान प्रकाश पवार याचे नाव समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली. त्याच्या संस्थेतून महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे शोधण्यात येत आहेत. इतर व्यक्तींचा या परीक्षेशी काय संबंध होता याचा तपास करण्यात येत होता. भिवंडी पोलिसांनी टीईटी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे.